हाय हॅलो नमस्कार. तर मी श्वेता सातवी या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते. तर सकाळचे वाजलेले 8 आणि तुम्ही बघू शकता तर सकाळचं व्ह्यू किती सुंदर असं व्ह्यू दिसत आहे. बघताय तुम्ही कसं एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि माझी सकाळची सुरुवात माझ्या कपड्यांपासून झालेली आहे. तर इथे 2 दिवसाचे कपडे झालेले आहेत धुवायचे आणि हे तुम्ही बघू शकता वांग्याचं झाड, जे मागच्या ब्लॉगमध्येही तुम्ही बघाल तर एवढे छान छान वांगे आले होते, मोठे मोठे ते, आणि छान छान हिरवीगार असे टमाटरसुद्धा आलेले आहेत परत, आणि ते हिरवेगार मिरच्या पण आलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, हे मागच्या ब्लॉगमध्ये पण मी शूट केलं होतं, ते तुम्ही पाहिलं असाल. आणि ते मी कपडे धुवायला घेते. 2 दिवसाचे कपडे होते, एक फ्रायडे आणि सॅटर्डेचे कपडे, असे 2 दिवस होते, 2 दिवसाचे होते. तर म्हटलं घेऊयात ना. आणि हां, सांगायचं राहिलं तर आमच्या आज माझ्या मावशी सासू आहेत ना, त्यांच्या मुलांची आज चहा पाणी होती. तर आम्हाला जायचं होतं आज वाड्याला, म्हणजे कुडूस गावामध्ये. तर अडीच 3 तासाचा प्रवास होता. तर म्हटलं आज आपण सगळं आवरून जावं, म्हणजे कसं आल्यानंतर एवढी कामं नको करायला म्हणून. तर फायनली आता इथे आम्ही दोघंही तयार झालेलो आहे. तर चला भेटूया आपण तिकडे पोचल्यानंतर ना. तर हे तुम्ही बघू शकता हायवेला, आता आम्ही विरारच्या हायवेला पोचलेलो आहोत. तर आम्ही रिक्षा घेऊन चालले आहेत ना, बाकीचे सगळे इकोला गेलेले आहेत, आमची सगळी फॅमिली, आणि बाकी सगळ्या लेडीज आम्ही रिक्षामध्ये चाललो आहेत. तर आमचीच रिक्षा होती ही. तर बघू शकताय तुम्ही कसं मस्त असं छान व्ह्यू आहे तिकडचं, पण सकाळचं वातावरण, हे सकाळचे 10 वाजले होते तेव्हाचं वातावरण आहे मस्तपैकी. तर आता इथे आम्ही फायनली त्यांच्या गावी पोचलेलो आहोत, तुम्ही बघू शकताय. हे बघा, आता आम्ही इथे फायनली पोचलो आणि आमची बाकीची माणसं इको गाडीमध्ये गेलेली, ती सगळी येण्याची बाकी आहेत. तोपर्यंत आम्ही पुढे जातो म्हटलं, पुढे जाऊन आम्ही बसून घेतो. तोपर्यंत आमची पाहुणी मंडळी येतील मागून. हे बघा तुम्ही, मुलीकडचं हे गाव आहे. ही माझी मावशी सासू. तर इथे मुलीला टीका करण्यासाठी आलेले, चायपाणी पण होणार इथेच. तर म्हटलं सगळं करून निघणार होतो आम्ही. तर हे बघताय तुम्ही त्यांचं असं सुंदर व्ह्यू. तर आता इथे आम्ही चौरंग भरायला घेतलं आहे मी, तर रांगोळी काढून घेते म्हटलं. मला एवढं काही जमत नाही, तरी पण मी काढते, ट्राय केलं आहे. तर म्हटलं काढूयात. तोपर्यंत नवरीबाई आमची तयारी करत होती. तर थोड्याच वेळात इथे पचका झाला माझा, रांगोळी काढून काही उपयोग झाला नाही. त्याच्यानंतर सगळे म्हणायला लागले की आपण सगळ्यांनी बाहेर काढूया म्हणून रांगोळी. तर मग इथे बाहेर आलो, अंगणामध्ये आलो त्यांच्या रांगोळी काढायला. तर मग रांगोळी काढायला घेतली. बघू शकताय तुम्ही, साधी आणि सोप्या पद्धतीत रांगोळी करताय. कोणीही हसू नका आणि कमेंट्समध्ये काही बोलू नका मला का तुला रांगोळी जमली नाही म्हणून. जेवढं शक्य झालं तेवढं मी केलं आहे. वगैरे केले नाहीत असे फंक्शन्स, तर त्याच्यामुळे मला काही एवढं आयडिया माहिती नाही. जेवढं माझ्याने जमते तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते आणि मी शिकून घेते म्हणजे यांच्याकडून. हे आमचं सगळं केलं जाते. तसं बघायला गेलं तर मी कोकणामधली आहे. कोकणामधलं माझं महाडचं गाव. महाडमधून कोण कोण बघत असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि इथून जे मुंबईमधून कोण बघत असेल तर तरी मला कमेंट्स करून सांगा. मुंबई म्हणजे मी वसईकडची आहे, वसईमध्ये राहणारी मी श्वेता. तर इथं तुम्ही बघू शकताय नवरा आणि नवरी कसे उजवं पाऊल टाकून पाटावरती बसून येणार आहेत. तर त्यांच्या आता इथे ओवाळणी होणार आहे, वटी भरणं वगैरे सगळं होणार आहे. तर हे तुम्ही बघू शकता, हे पण मी पहिल्यांदाच बघते आणि मी त्यांच्याकडनं त्यांना विचारून करत आहे. पायाला कसं कुंकू वगैरे लावायचं, टीका लावायची, हाताला गालाला टीका लावायचा आणि कपाळाला हळदी कुंकू लावून सगळं करून घ्यायचं असतं. तर मी पण शिकून घेते, म्हणजे कसं आपल्याला पण, माझ्या पण सख्या दिराचं लग्न होण्याचं बाकी आहे. तर म्हटलं शिकून घेऊयात आपण पण काही गोष्टी. हां, तर तुम्ही बोलाल हे बालविवाह करतायत की काय, तर बालविवाह नाही आहे. त्यांचा 25 कंप्लीट झालेले आहेत दोघांचे पण एज. तर त्या हिशोबाने यांचं लग्न लागलेलं आहे. हाईटला थोडे कमी आहेत, ते छोटे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की खूप छोट्या वयामध्ये लग्न करतात, तर असं नाही आहे. ते आहेत 25 पूर्ण आहेत, त्यांना कंप्लीट झाले आहेत तसे, पण ते दिसायला वाटत नाहीत तसे. तर इथे तुम्ही बघू शकताय कसे मस्त हळदी कुंकू करून घेतलेलं आहे तिचं. तर आता इथे आम्ही सगळेजण तिची वटी भरणार आहोत, 5 जणी मिळून. तर वटी पण कशा पद्धतीने भरली जाते ना, तीही तुम्ही बघा.
केलेलं आहे. कार्यक्रम पार पाडायला आणि सगळं करून घेण्यासाठी मला खूप मज्जा आली, भारी वाटलं एकदम. तर इथे मी त्यांना पेढे देत आहेत, तर ते लाजत आहेत दोघं पण. तर म्हटलं एकामेकांना भरवा तुम्ही पेढे. ते बघा किती लाजत आहेत. खूप लाजत होते इथे ते दोघंही. त्याला मग फायनली मुलामुलीचं टीकाकरण करून झालेलं आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता एकमेकांचं ते पाया पडून घेत आहे नवरीबाई. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला सगळ्या पाहुण्यांना जेवू घातलं, जेवण करायला बसवलं. त्याच्यानंतर आम्ही जेवण झाल्यानंतर मागे जाऊन बसलो. खूप गरम होत होतं, त्याच्यामुळे आम्ही मागे जाऊन बसलो. तर इथे बघू शकता डाळ भात आणि चिकनची भाजी होती. तर मस्त असं जेवण करून ना आम्ही मागे बसलो होतो. बघू शकता तुम्ही हे सगळे आम्ही मागे बसलो कसे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो. म्हटलं त्यांना आमचा आता परत इथे परतीचा प्रवास. तर म्हटलं टाटा बाय बाय करून आम्ही रस्त्याला लागलो. तर म्हटलं चला आता निघूया आपण आपल्या घरी. तर इथे तुम्ही बघू शकता हे जे सगळं व्हिडिओ शूट करण्याच्या मागे हर्षाली ताईने मला मदत केली. आज तिने पूर्ण व्हिडिओ शूट केला आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ मला कॅच करता आला, नाही तर मला जमलं नसतं व्हिडिओ शूट करण्यासाठी. आणि इथे तुम्ही बघता कसं सनसेट झालेलं आहे मस्तपैकी असं. किती सुंदर असं व्ह्यू दिसतो आहे. आणि हो आता आम्हाला इथे मध्येच रस्त्याला लागतो त्या वज्रेश्वरीचं मंदिर. किती सुंदर असं वज्रेश्वरीचं मंदिर लागत होतं. छान मस्तपैकी आम्हाला दर्शन करायला जाता आलं नाही, पण आम्ही रस्त्यातच थांबून म्हणजे दर्शन घेतलं. तसं आम्ही येऊ एक दिवस इकडे वज्रेश्वरीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी स्पेशली. तर म्हटलं आज आता लेट होईल म्हणून त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय.